नमस्कार मित्रांनो, आज 14 मार्च आणि लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलाय. कान्हाने या सरकारला असे काही प्रश्न विचारले की ज्यामुळे या मनस्विनीचा खोटारडेपणा समोर आलाय. पण मित्रांनो, पुरावे शोधण्यासाठी जेव्हा कान्हा अर्ध्या रात्री या सरकारच्या खोलीत जातो तेव्हा मात्र सरकार कान्हाला रंगे हात पकडते आणि ती आपल्या कान्हाच्या चक्क सुरा घेऊन मागे लागली आहे. त्याचबरोबर एक त्रिशूल जॅकेटवाल्या माणसाने कान्हाची मदत केली आहे या मनस्विनीच्या सिक्रेट आरशापर्यंत पोहोचण्यासाठी. तर हा माणूस कोण आहे हे जाणून घेण्यासाठी एपिसोडच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला अजून धमाकेदार एपिसोड्स पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. या सरकारने सगळ्यांना झोपीच्या गोळ्या दिल्या असतात म्हणून सगळे निवांत झोपले असतात. पण सखीवर त्या गोळ्यांचा असर झालाच नसतो, कारण सखीने जेवणच नसतं केलं. आता सखी झोपण्याचा प्रयत्न करते आणि ती झोपली सुद्धा असते. पण काय होतं, एसी मधून पाणी गळत असतं आणि डायरेक्ट सखीच्या तोंडावर पडत असतं. त्यामुळे आता सखीला जाग येतो. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो आहोत की ही सरकार तिच्या बहिणीला म्हणजे तेजस्विनीला म्हणत असते, काय ग ताई, तुला प्रश्न पडलाय का की मी तुला आधी घरात का आणलं आणि त्या डिरेक्टली आउट हाऊस मध्ये मी तुला का नेलं नाही. सांगते ताई, अगं 12 वर्षापूर्वी मी तुला इथूनच तुझ्याच घरातून मी तुला गायब केलं होतं. तर मित्रांनो, रायटर आणि डायरेक्टरच्या ओळखीत आल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं आहे, कारण आधी ते 20 वर्षापूर्वी म्हणायचे पण आता बरोबर त्यांनी 12 वर्ष कॅल्क्युलेट करून आता बरोबर म्हटलंय. तर काय होतं असं, आता ही मनस्विनी म्हणत असते तेजस्विनीला, आठवलं का ग ताई, आजही माझ्या तीच 12 वर्ष आधीची धमक आहे आणि 12 वर्षापूर्वी मी तुला इथूनच तुझ्याच घरातून तुला गायब केलं होतं आणि आजही माझ्या तीच धमक आहे, तीच हिंमत आहे, हे मला तुला दाखवून द्यायचं होतं. आणि त्यानंतर ही तेजस्विनी आता मनस्विनीकडे बघते. तर मनस्विनी म्हणते, बघ ना, आज सुद्धा मी तुला तुझ्याच घरात आणलंय पण मी तुला तुझं हे घर बघण्याचं सुख भोगूच देणार नाही. आता हे ऐकून तेजस्विनी रडत असते. त्यानंतर ही मनस्विनी आता बाहेर पट्टी काढते आणि मग ते बघते, त्यासाठी मी तुझ्या डोळ्यावर पट्टी लावणार आहे म्हणजे तुला तुझं घर दिसणारच नाही. असं म्हणत तेजस्विनीच्या डोळ्याला ही सरकार पट्टी वगैरे लावते आणि ही सरकार आता तेजस्विनी जवळ जाते पट्टी बांधायला. तर एकदम अशी ठसका येण्यासारखं करते आणि म्हणते, छी, तुझा केस ना, तुझ्या केसातला तो वास मला तर उलटीच येत आहे. पण त्यासाठी ही घोंगडी, असं म्हणत सरकार तेजस्विनीच्या अंगावर घोंगडी टाकते. आणि त्यानंतर ही सरकार तेजस्विनीला म्हणते की चल, आता मी तुला तुझ्या जागी तुझ्या पिंजऱ्यात नेते. तर आता तेजस्विनी इमोशनल होते, तिला खूप खराब वाटत असतं आणि तेजस्विनी मनात म्हणते की देवा, मी सखीच्या इतक्या जवळ येऊन पुन्हा मी तिच्यापासून लांब जात आहे. साईबाबा, तिला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दे, माझ्या आणि माझ्या मुलीची भेट घडवा बाबा, असं ती मनात देवाकडे प्रार्थना करते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सखीला जाग येतो, कारण त्या एसी मधलं पाणी तिच्या तोंडावर पडत असतं डायरेक्ट. त्यानंतर आता सखी उठते वगैरे आणि एसीचं रिमोट घेऊन एसी चेक करते. त्यानंतर ती एसी बंद करते आणि म्हणते, उद्या टेक्निशियनला बोलवावंच लागेल. त्यानंतर सखी आता दाराकडे बघते आणि म्हणते, मी दारच उघडते, निदान थोडी हवा तरी येईल. आता कान्हा झोपला असतो, झोपेच्या गोळ्यामुळे त्याला गार झोप लागली असते. त्यानंतर सखी आता पाणी वगैरे पिते आणि सखीच्या रूम समोरूनच ही सरकार तिच्या बहिणीला तिथून नेत असते. आता तेजस्विनीला भास होतो सुद्धा की सखी आपल्या जवळपासच आहे, त्यामुळे तेजस्विनी सखीच्या रूम बाहेरच थांबते. पण तेव्हा मात्र सखीचं लक्ष नसतं. सखीच्या रूमचं दार हे उघडच असतं. आता सखीला अचानक असा वास येतो आणि सखी आता दाराबाहेर बघते आणि म्हणते, हा तर तोच वास आहे. आणि इकडे आता ही सरकार तेजस्विनीला पायऱ्या खालून उतरवत असते, अगदी हळूहळू, कोणालाही आवाज जाऊ नये म्हणून. तर इकडे सखी म्हणते, हा वास तर सरकारच्या रूम मध्ये येत होता मगाशी, पण हा वास कसला आहे. सखी आता बघायला सुद्धा जाते की हा वास नेमका कुठून येत आहे. तितक्यात ही मनस्विनी ऑलमोस्ट आता खाली उतरली असते तिच्या बहिणीला घेऊन आणि खालीच दारात या सरकारचे माणसं उभे असतात ज्यांनी कपाटात तेजस्विनीला आणलं होतं. सखी आता हळूहळू करत पायऱ्या उतरते आणि बघत असते की हा वास नेमका कुठून येतोय. तितक्यात ही सरकार तिच्या गुंडांना सांगते की इला न्या, त्या आउट हाऊस मध्ये बंद करा. आणि हो, सगळे कॅमेरेज ऑफ केलेत ना, तर सगळे आता हो म्हणतात, म्हणजे आपली मान डोलावतात. आणि पटकनच ही सरकार सखीच्या खऱ्या आईला म्हणजे तेजस्विनी कामतला त्या गुंडांकडे सोपवते आणि हे गुंड तिथनं तेजस्विनीला घेऊन जातात आउट हाऊस मध्ये शिफ्ट करायला. आता सखी एकदम हळूहळू येत असते. सखी आता पायऱ्या वगैरे उतरते आणि चालत येते आणि अगदी सरकारच्या मागे उभी राहते. आता ही सरकार मागे वळून बघते आणि सखीला पाहून एकदम दचकते आणि सखीकडे ती बघू लागते. तर आता सखी डायरेक्टच विचारते, तुम्ही इथे काय करताय. तर ही उलट उत्तर देते मनस्विनी आणि सखीला म्हणते, झोपेत चालायची सवय आहे मला, तुलाही आहे का. तर आता सखी म्हणते, सरकार, तुम्ही सरळ प्रश्नांची सरळ उत्तरं नाही देऊ शकत,
नाही म्हणजे मी कुठलाही प्रश्न विचारला तुम्हाला तर मला वियर्डच उत्तर मिळतं. पुढे आता सखी सांगू लागते, एनिवे मी जेव्हा तुमच्या खोलीत आले होते मगाशी तेव्हा मला एक विशिष्ट प्रकारचा वास आला होता आणि आताही येतोय, म्हणूनच तेच बघायला आले होते. तर ही सरकार आता सखीला म्हणते, हो का, अगं पण काय तीक्ष्ण नाक आहे ग तुझं. नाही म्हणजे तुला कसले कसले वास येतात. त्यानंतर ही मनस्विनी तिथून जाणार असते तर सखी या मनस्विनीचा हात घेते आणि तिच्या हाताचा वास घेऊ लागते. आणि सखी डायरेक्टच म्हणते या मनस्विनीला की तुमच्या हाताला सुद्धा तोच वास येतोय सेम. सरकार हा कसला वास आहे. तर या सरकारला आठवतं की तिने थोड्या वेळ पूर्वीच तेजस्विनीच्या घोंगडीला हात लावला होता आणि हा वास त्याचाच आहे. आणि ही सरकार रागातच सखीला म्हणते, हात सोड माझा. आणि ही मनस्विनी झटका देत तिचा हात सोडवते. आता सखी आश्चर्यानेच बघत असते. तर ही सरकार सखीला म्हणते, काय ग, त्या शाल प्रकरणात मी तुला तोंडावर पाडलंय आणि म्हणून मला हरवण्यासाठी हे असले नवीन खेळ सुरू केलेत का. त्यापेक्षा जरा जाऊन झोप तू आणि माझ्या नादी लागू नकोस. असं म्हणत ही सरकार तिथून निघून जाते. पण सखीला तिथेच आता विचार पडतो की ही सरकार अशी का वागत आहे म्हणून. तर इथे आता सीन शिफ्ट होतो, सकाळ झाली असते आणि बघत राहा मित्रांनो, कान्हासमोर जबरदस्त एका मागोमाग एक खुलासे होतात आणि तो सरकारचा खोटारडेपणा पकडतो. कान्हा त्याच्या ऑफिससाठी रेडी वगैरे झाला असतो. सखी झोपली असते आणि कान्हा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. कान्हा आता सगळं जे काही घडलं ते त्याच्या डोळ्यात समोर आणतो, सगळं आठवतो. ही सरकारची 12 वर्षापूर्वीची आणि आताची सही इतकी वेगळी कशी काय. त्यानंतर होळीच्या दिवशी जो माणूस विनायक त्याला भेटायला आला होता त्याने सुद्धा जे काही कान्हाला सांगितलं होतं की नंतर कळलं की ती सही सरकाराची नव्हतीच, कोणीतरीच ती सही केली होती. आणि नंतर याबद्दल काहीच समजलं नाही कारण तेव्हा त्यांच्या बँकेत सीसीटीव्ही कॅमेरेच नव्हते. आणि त्यानंतर कान्हाला शाल प्रकरण सुद्धा आठवतं की ते सखीने शाल बद्दल विचारलं असतं या मनस्विनीला रिसेंटलीच. आणि त्यानंतर मित्रांनो, जेव्हा 2-3 दिवस आधीच सरकारला म्हटलं होतं की शेवटी सखी तुमचीच मुलगी आणि ती तुमच्यावरच गेली आहे, तेव्हा तुमची मुलगी हा शब्द ऐकून ही सरकार किती चिडली होती कान्हावर हे सुद्धा आता कान्हाला आठवतं. तेव्हा तिने म्हटलं असतं कान्हाला की काय सारखं तुमची मुलगी लावलं. त्यानंतर प्रेझेंटमध्ये कान्हा सखीचा आणि तिच्या बाबाचा जो फोटो असतो ज्यामध्ये सखी लहान असते तो फोटो तो त्याच्या हाती घेतो. तितक्यात आता सखीला जाग येते आणि कान्हाला बघून सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो की कान्हा इतक्या लवकर रेडी झालाय. सखी आता उठल्याबरोबर कान्हाला गुड मॉर्निंग म्हणते. कान्हा लगेच तो फोटो ठेवून देतो टेबलवर ज्यामध्ये लहानपणची सखी आणि तिचे बाबा असतात. तर कान्हा आता सखीला गुड मॉर्निंग म्हणतो. सखी कान्हाला म्हणते, आज इतका लवकर रेडी झाला, काही स्पेशल आहे का. तर कान्हा म्हणतो, नाही स्पेशल असं काही नाही, लवकर जाग आला मला म्हणून मी झालो रेडी. तर सखी आता कान्हाला म्हणते, हे असं उत्तर नाही चालणार, म्हणजे इतका कॅज्युअल अप्रोच, काहीतरी चालू आहे ना तुझ्या डोक्यात. तर आता कान्हाकडे बघून सखीच्या लक्षात येतं. सखी आता कान्हाला विचारते, सांग मला कसला विचार करतोयस. तर कान्हा आता सखीला म्हणतो, एक विचारू का. सखी म्हणते, हो विचार ना. तर मित्रांनो, इथे आपल्याला सीन शिफ्ट होतो आणि दाखवलं जातं की कान्हाने जे जे प्रश्न सखीला विचारले आहेत ते सेम प्रश्न त्याने सरकारला सुद्धा विचारले आहेत ऑफिसमध्ये तिच्या केबिनमध्ये. आणि आपल्याला आता दाखवलं जातं की ही सरकार कान्हाला म्हणत असते, जे काही विचारायचंय तुला ते पटकन विचार. तर कान्हाने सरकारला म्हटलं असतं की मी माझ्या केबिनमध्ये मॅगझिन वाचत बसलो होतो. तर हे ऐकून सरकार लगेच कान्हाला टोमणा मारते आणि म्हणते, अरे वा, तुझ्याकडे इतका रिकामा वेळ आहे, म्हणजे तुला इतका रिकामा वेळ मिळतो, गुड. तर आता कान्हा म्हणतो, नाही सरकार, म्हणजे ते बिझनेस संदर्भातच होतं आणि ते जुनं मॅगझिन होतं, बहुतेक ते राघव सरांच्या काळातलं असणार. आणि मुद्दामच असं कान्हा आता म्हणतो या सरकारला की ते वाचता वाचता मला कळलं की राघव साहेबांना सिंगापूरमध्ये सुद्धा ब्रँच ओपन करायची होती. तर ही सरकार तिचं काम करत असते आणि ती कान्हाला म्हणत असते, असेल मग. तर कान्हा म्हणतो, नाही असेल नाही, तसं छापूनच आलंय त्यामध्ये, तसं लिहिलंय त्याच्यात की त्यांची इच्छा होती. मला तर असं वाटलं की तुम्हाला माहिती असेल. तर आता ही सरकार कान्हाला म्हणते, हो मला माहिती आहे, इनफॅक्ट मीच राघवला ती आयडिया दिली होती. तर कान्हा या सरकारला म्हणतो, असं काय, तुमची आयडिया होती तर. पण बघा मित्रांनो, इथे परत सीन शिफ्ट होतो आणि सखीचं उत्तर आणि सरकारचं उत्तर अजिबात मॅच होत नाही, पूर्ण उत्तरं अपोजिट असतात. कान्हाने हाच सेम प्रश्न सखीला विचारला असतो तर सखी दुसरंच उत्तर देते जे खरं उत्तर असतं. आणि सखी कान्हाला म्हणते, नाही रे, बाबांनी फॉरेनला जावं असं आईला अजिबात वाटायचं नाही, उलट असं बाबांचीच इच्छा होती आणि त्यांनाच वाटायचं की सिंगापूरमध्ये सखी कन्स्ट्रक्शनची ब्रांच ओपन करायची. पण हो, आई अजिबात ऐकत नव्हती. आईने तर बाबांना सक्त ताकीद दिली होती की जे करायचं ते इथे करा, आपल्या देशात आपल्या मातीत जी काही प्रगती करायची ते इथेच करा. आता मित्रांनो, दुसरा प्रश्न. तर इकडे कान्हा वर चढवतो थोडं चण्याच्या झाडावर या सरकारला आणि म्हणतो, बाप रे, म्हणजे जे काही प्रगती झाली आहे सरकार ती तुमच्याचमुळे.
आणि कंपनीची जी काही गोडधोड सुरू आहे ना ती सरकार फक्त तुमच्या आणि तुमच्याच मुळे आहे. तर इथे आता सीन शिफ्ट झालाच असतो आणि कान्हा म्हणत असतो या सरकारला, तेव्हा जर का राघव सरांनी तुमचं ऐकून सिंगापूरमध्ये ब्रांच ओपन केली असती ना तर आज कंपनी अजून कुठल्या कुठे असती सरकार. सखी कन्स्ट्रक्शन सिंगापोर असं कान्हा हसतं सुद्धा. आणि पुढे दुसरा प्रश्न मित्रांनो, कान्हा आता या सरकारला विचारतो, बरं सखी हे नाव कोणी ठेवलं, तुम्ही की राघव सरांनी? नाव खूप गोड आहे ना. तर आता हे ऐकून सरकारने कान्हाला म्हटलं असतं, कान्हा तुझ्याकडे खरंच खूपच रिकामा वेळ आहे हो ना, म्हणूनच तू हे असले फालतू प्रश्न विचारत असतोस. तर कान्हा म्हणतो, नाही नाही तसं नाही, अगदी असं डोक्यात प्रश्न आला म्हणून विचारलं. आता माझंच नाव बघा ना, कान्हा नाव आहे माझं. माझ्या आजीने माझं नाव ठेवलं. का तर माझी आजी कायम महाभारत वाचत बसायची, त्याचाच परिणाम. म्हणून म्हटलं सखी हे नाव कोणी ठेवलं, तुम्ही ठेवलं का? तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखीने कान्हाला सांगितलं असतं की तिचं नाव दाभाडे आजींनी ठेवलंय. सखी आता पुढे कान्हाला सांगू लागते. हे दोघं आता त्यांच्या रूम मध्ये असतात आणि सीन शिफ्ट होतो. तर आता सखी पुढे कान्हाला सांगू लागते की तुला माहितीये का कान्हा, दाभाडे मावशींना ना प्रेग्नेंट बाईकडे बघूनच समजायचं की मुलगा होणार आहे की मुलगी. त्यामुळे मग तसंच त्यांनी आधीच ओळखलं आणि माझं नाव सखी असं ठेवलं. म्हणजे त्यांनी हे नाव आधी सुचवलं होतं आणि आई बाबांना सुद्धा हे नाव खूप आवडलं आणि मग बारशाच्या दिवशी माझं सखी हे नाव ठेवण्यात आलं. आणि इकडे आता परत सीन शिफ्ट होतो आणि ही सरकार तिच्या केबिन मध्येच असते आणि तिने कान्हाला म्हटलं असतं, सखी सखी हे नाव राघवनेच ठेवलं. त्यांना आहे ना अशी लहान नावं खूप आवडायची, शॉर्ट अँड स्वीट. मी त्याला वेगळं नाव सुचवलं होतं पण तो राघव त्याने माझं काही ऐकलंच नाही. तसेच होते ते, त्यांना जे वाटायचं ते तेच करत होते आणि तेच ते करत आले. खूप हट्टी होते ते आणि माझा शब्द त्यांच्यासाठी कधीच इम्पॉर्टंट नव्हता. पण आता कान्हाला धक्काच बसतो कारण सखीने वेगळंच कान्हाला सांगितलं असतं जे खरं असतं. आणि सखी कान्हाला म्हणत असते की बाबांसाठी आईचा शब्द खूपच इम्पॉर्टंट होता आणि बाबा आईच्या मनाविरुद्ध कधीच काहीच करायचे नाही. त्यांचं खूप प्रेम होतं आईवर. बाबा गेले आणि मग आई अचानक बदलली आणि खूपच विचित्र वागायला लागली. सखी आता थोडी इमोशनल होते आणि कान्हाला म्हणते, कसं आहे ना कान्हा, हरवलेली माणसं एक वेळी सापडतात पण बदललेली माणसं ती नाही सापडत. तर मित्रांनो कान्हाने मुद्दामच या दोघींनाही वेगवेगळं पण सेम क्वेश्चन्स विचारले असतात क्रॉस चेक करण्यासाठी. आणि आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की ही खोटी मनस्विनी आहे, म्हणजे ती खोटी तेजस्विनी बनून या घरात फिरते, या जगात वावरते. म्हणून हिची सगळी उत्तरं खोटी होती आणि सखीच्या विपरीत होती. तर तिथे आता सीन शिफ्ट होतो आणि सरकार कान्हाला म्हणते, चला कामाला लागा आता, माझ्याशी गप्पा मारायला तुला मी ते ठेवलं नाहीये. आणि हो तुला जर काम करायचं नसेल किंवा तुला इंटरेस्ट नसेल तर तसं सांग मला. तर तुझा आधीचा जो जॉब आहे ना ड्रायव्हरचा तो तुझी वाट बघतोय. तर कान्हा म्हणतो, नाही नाही तसं काही नाहीये, असं काही करू नका, सॉरी. असं आता कान्हा म्हणतो सरकारला. कान्हा म्हणतो जस्ट आपलं सहजच विचारलं. तर ही सरकार कान्हाला म्हणते, जस्ट सहज हे असले लाड आहेत ना ते माझ्या कंपनीत चालत नाहीत. लिसन, माझा वाढदिवस आहे आणि जी जबाबदारी तुला दिली आहे ना ती पार पाडण्यासाठी ती तू कशी पार पाडणार आहेस ना त्यावर तू कॉन्सन्ट्रेट कर. सखीच्या सह्या घे आणि प्रॉपर्टी सगळी माझ्या नावाने कर. त्यानंतर ही सरकार कान्हाला आउट असं म्हणते. कान्हा तर तिथून निघून जातो पण मात्र ही सरकार स्वतःला म्हणते की या कान्हाचे प्रश्न सरळ नव्हते इतकं नक्की, पण आज हा अचानक असले प्रश्न का विचारत होता. आणि इकडे कान्हा त्याच्या केबिन मध्ये येतो आणि म्हणतो, त्या दोघींचं म्हणजे सखी आणि सरकारचं एकही उत्तर मॅच कसं नाही होत आहे, असं कसं शक्य आहे, त्या दोघींच्या उत्तरात इतका फरक कसा असू शकतो. आणि मी तर असे प्रश्न विचारले होते, ते प्रश्न इतके महत्वाचे होते की त्याचे उत्तर विसरणं ते इतक्या सहजासहजी हे शक्यच नव्हतं. हे असं कसं झालं, असे प्रश्न आता कान्हाला पडतात. पुढे आता कान्हा स्वतःला म्हणतो, सखीच्या आठवणीतली आई ही अगदी प्रेमळ, निरागस, मायाळू अशी होती आणि आता सखीची आई म्हणून जी बाई माझ्या समोर आहे ती अगदी कोरडी आहे, कठोर आहे. असं कसं, नाही नाही कुठेतरी पाणी मुरतंय. पुढे आता कान्हा स्वतःला म्हणतो की माझा संशय दिवसांदिवस आता वाढत चाललाय. ही जी बाई आता माझ्या समोर आहे ती नक्की तेजस्विनी कामतच आहे ना, असं कान्हा सुद्धा म्हणतो स्वतःला. तितक्यात तिथे आता राजेश मामा येतात आणि बघा मित्रांनो काय होतं, एक एनव्हलप हे राजेश मामा आता कान्हाच्या हाती देतात आणि कान्हाला सांगतात की एक माणूस आला होता आणि त्याने संपूर्ण तोंड आणि त्याचं शरीर झाकल्या जाईल असे कपडे घालून आला होता. ते काय म्हणतात ना हुडी का काय तसलं काहीतरी, आणि त्यानेच सांगितलं हे एनव्हलप तुम्हाला द्यायला. आता कान्हाला प्रश्नच पडतो. कान्हा विचारतो कोण होता हा माणूस. तर हे राजेश मामा सांगू लागतात की हो त्याच्या हुडीवर आहे ना पाठीमागून त्रिशूल होतं. तर कान्हा म्हणतो ठीक आहे मी बघतो, या तुम्ही. राजेश मामा आता चालले जातात. कान्हा ते एनव्हलप उघडून बघतो तर त्यामध्ये एक कोडं असतं आणि आपल्याला आता सीन शिफ्ट होतो आणि तो हुडीवाला माणूस दाखवला जातो ज्याच्या हुडी मागे त्रिशूल काढलं असतं. मित्रांनो यांनी गेसेस की हा हुडीवाला माणूस कोण असेल तर हा माणूस दुसरं तिसरं कोणीच नसून गौतम काका आहेत. कंपनीच्या बाहेर ते आता मास्क वगैरे काढतात
आणि त्यांनीच हे शब्दांचं कोड कान्हापर्यंत पोहोचवलं असतं. इकडे आता कान्हा त्याच्या केबिन मध्ये असतो आणि तो विचार करत असतो की हे शब्द कोड कोणी पाठवलं असेल. आणि दुसरीकडे आता गौतम स्वतःला म्हणतो, कंपनीच्या बाहेर असतो तो, आणि ते म्हणतात हे शब्द कोड मीच तुला पाठवलाय कान्हा. माझी अडचण ही आहे की मी तुझ्यासमोर नाही येऊ शकत, कारण मला कुल्फीला संकटात टाकायचं नाहीये. तू सरकारच्या सत्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोयस ना, तर मी तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे. आणि म्हणूनच मी तुला हे शब्द कोड पाठवलंय, जेणेकरून तुला तुझ्या या शोध कार्यात मदत होईल. तर मित्रांनो, खूपच भारी सीन होता हा. इकडे आता कान्हा त्याच्या केबिन मध्ये त्या शब्द कोड्याकडे बघू लागतो आणि तो विचार करू लागतो की हे पाठवणाऱ्याला नेमकं काय म्हणायचं असेल आणि यातनं मला अशी कोणती उत्तरं मिळणार आहे. तर दुसरीकडे आता गौतम म्हणत असतं स्वतःला की हे शब्द कोड्यात ते उत्तर लिहिलंय जे तुला खऱ्या तेजस्विनी कामतच्या आणखी जवळ घेऊन जाईल. कान्हा, हे कोड तूच सोडू शकतोस, तू आणि फक्त तूच. आणि मित्रांनो, हे शब्द कोडा आपल्याला उद्या कळेल. खूपच छान अशी रचना केली आहे त्या शब्द कोड्यांची आणि महाभारताचा रेफरन्स दिलाय. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हाने ते शब्द कोड क्रॅक केलंय, ज्यामुळे आता तो सरकारच्या आरशापर्यंत पोहोचलाय. आणि कान्हा आता कोड्याकडे आठवत म्हणतो की सरकारच्या खोलीत तो अर्ध्या रात्री गेला असतो आणि तो म्हणतो मायासभा, पांडव, आरसा. म्हणजे मायासभेत जे दिसतं जसं दिसत होतं तसं नसायचं, म्हणजे हा सरकारच्या रूम मधला आरसा पण जसा दिसतोय तसा नाहीये असं म्हणत कान्हा बरोबर त्या आरशाजवळ जातो आणि तिथे बोट लावतो आणि सरकारचा तो सिक्रेट वुडन बॉक्स उघडतो, ज्यामध्ये खूप पुरावे असतात, सुरा, डायरी आणि बरंच काही. आता कान्हा ते डायरी आपल्या हाती घेतो, पण अचानक वीज कडकते, या सरकारला जाग येते आणि ती कान्हाला रंगे हात पकडते आणि तोच सुरा घेऊन हे सरकार कान्हाच्या मागे लागते. तिथे आता सखी सुद्धा असते. तर बघूया मित्रांनो काय होईल येणाऱ्या एपिसोड्स मध्ये. पण हे मात्र नक्की की फुल ऑन एंटरटेनमेंट आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमची मतं कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. तुमचा सपोर्ट सुद्धा असाच राहू द्या. खूप मेहनत लागते हे सगळं करण्यासाठी आणि अगदी खरे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी.